गुड मॉर्निंग फ्रेंड्स. प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये आपण इफ एल्स स्टेटमेंटचा कन्सेप्ट क्लिअर केला. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत राइट अ प्रोग्राम टू चेक द नंबर इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह बाय युजिंग इफ एल्स स्टेटमेंट. इफ एल्स स्टेटमेंट द्वारे जो नंबर आहे तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. तर सुरुवातीला आपण काय करतो, हेडर पाहिजे हॅश इनक्लूड एसटीडी आय डॉट एच हॅश इनक्लूड कोणी डॉट एच. देन एव्हरी प्रोग्राम स्टार्ट विथ मेन फंक्शन. मेन फंक्शनने आपण स्टार्ट केलं. आता युजर कडून आपल्याला नंबर घ्यायचा आहे. मग आपण काय केलं, व्हेरिएबल डिक्लेअर केला int num सेमीकोलन. int num नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर केला. त्यानंतर प्रिंटफ. प्रिंटफ म्हणजे काय, कुठला स्टेटमेंट आहे, आउटपुट स्टेटमेंट. इंटर अ नंबर, युजर कडून आपल्याला विचारायचं आहे कुठला नंबर इंटर करायचा आहे. त्यानंतर स्कॅनएफ. स्कॅनएफ पर्सेंटेज अँड नम, युजर कडून विचारायचं आहे म्हणून आपण स्कॅनएफ वापरला. त्यानंतर इफ. आता इफ मध्ये आपल्याला कंडिशन चेक करायची. नम ग्रेटर दॅन इज इक्वल टू 0. जर नम हा ग्रेटर दॅन इज इक्वल टू 0 असेल तर प्रिंटफ मध्ये काय असतं, नंबर इज पॉझिटिव्ह. मी प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये कन्सेप्ट क्लिअर केला इफ एल्स. इफ मध्ये काय असतं, नेहमी ट्रू स्टेटमेंट असतं आणि एल्स मध्ये काय असतं, नेहमी फॉल्स स्टेटमेंट असतं. म्हणजेच पहिली कंडिशन ट्रू होते तर नंबर हा काय येणार आहे, पॉझिटिव्ह. आणि दुसरी कंडिशन मध्ये काय असतात, एल्स मध्ये, एल्स पार्ट मध्ये नेहमी फॉल्स कंडिशन असतात म्हणजे निगेटिव्ह असतात. पहा आता नंबर ग्रेटर दॅन इज इक्वल टू 0 आहे तर नंबर इज पॉझिटिव्ह. नसेल तर नंबर काय येणार आहे, निगेटिव्ह. सपोज आपण युजर कडून 5 घेतला. इंटर द नंबर इज 5. नम 5 आहे, ग्रेटर दॅन इज इक्वल टू 0 आहे तर पॉझिटिव्ह. जर नसता तर तो कुठे गेला असता, निगेटिव्ह मध्ये गेला असता. ओके. आता एक सिंपल ट्रिक सांगतो तुम्हाला. पहा, नम ग्रेटर दॅन इज इक्वल टू 0 असेल तर पॉझिटिव्ह आणि एल्स पार्ट आला म्हणजे काय येणार आहे, निगेटिव्ह. ओके. तर एवढं लक्षात ठेवा, इफ नम ग्रेटर दॅन इज इक्वल टू 0 असेल तर पॉझिटिव्ह, नसेल तर एल्स पार्ट मध्ये काय असतं, निगेटिव्ह असतो. तर हा आता तुमचा पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. हा जर कोड तुम्हाला समजला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पुढचा कोड पाहणार आहोत, इव्हन आणि ऑड नंबर. थँक्यू, धन्यवाद.